किती वय आहे तुमचं? 45 वर्ष. 45 वर्ष. कुठल्या तक्रारीसाठी तुम्ही डॉक्टर अभय मुत्तनकडे आले होते? माझ्या लिंगामध्ये म्हणजे असे हाडासारखं हा. लागायचं एका साईडला, त्याला हार्डनेस म्हणतात. हा हा तर ते हार्डनेस लिंगाला. हो. हा ते पेरोनियस डिसीज म्हणतात त्याला. हा. तर ते तेव्हा जेव्हा मी संबंध करायचो तेव्हा माझं ते पेन करायचं, दुखायचं. हा. तर ते जास्त प्रमाण म्हणजे दुखायला लागल्यामुळे मला कधी कधी सेक्स करताना म्हणजे ठेवताना प्रॉब्लेम यायचा मला, हा 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 की मला असं वाटायचं परत दुखणार का हा काय. हा आणि हार्डनेस झालता असं. हो, हो. आणि असं लिंगाला काय बेंड बी आलतं जरा. हो, लिंगाला बेंड झालं होतं आणि लिंग म्हणजे अर्ध टवटीव दिसायचं ना, अर्ध पूर्ण सुकलं होतं. ओके ओके. हा. आणि असं किती दिवसांपूर्वी आले होते तुम्ही? साधारण 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. मग तेव्हा तुम्हाला काय होमिओपॅथिक औषध दिले? हो, मला सरांनी होमिओपॅथिक म्हणजे पोटातून खायला गोळ्या दिल्या काही? हो, हा? चघळायच्या गोळ्या वगैरे, पाण्यात टाकायची औषधं. हो, बरोबर. ओके. काही लिंगाला लावायला वगैरे काही दिलं होतं? नाही, लिंगाला लावलं काही नाही. नाही दिलं होतं. ओके ठीक आहे. औषध. हा हा. आणि मग तुम्हाला किती दिवसापासून फरक पडला काय? तसं फरक मला 3 महिन्यापासून मला जाणू लागला. ओके. 3 ते 2 महिन्याच्या नंतर माझं पेन कमी व्हायला लागला हळूहळू. मला 100% खात्री झाली की माझं इथं पूर्णपणे इलाज होणार. तर आता 1 वर्ष झालं मी औषध घेतोय. आता ते 100% पूर्ण नाहीच झालंय. ओके. आता तो हार्डनेस पण राहिलेला नाही. आणि सरांनी, डॉक्टर अभय मोता सरांनी पण चेक केलं, तर आता नाहीच आहे आणि मला पेन अजिबात होत नाही. ओके म्हणजे ओके पहिल्यासारखं माझं लिंग तयार झालं आता. ओके ओके. संबंध करता येतात? संबंध करता येतात. ओके. साधारण आठवड्यातून 3 वेळा आरामात होतात माझे. होतो व्यवस्थित संबंध. मग आता ते अडचण नाही, आता काय अजिबात- दुखत पण नाही संबंध अजिबात- करताना, हार्डनेस पण नाहीये. अजिबात नाही. ठीक.